हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. देवाच्या कृपेने एच्या मदतीने आज दारू प्यालेलं नाही आहे. आजची तारीख आहे 26 का 27 आजची का 27 नोव्हेंबर 2024. संध्याकाळचे 7 वाजलेले आहेत. रेकॉर्डिंग करतो आहे. आजचा विषय आहे स्वर्गीय रंगनाथ बापू डोंबिवली. आता रंगनाथ बापूंच्या बाबतीत बोलायचं झालं तर रंगनाथ बापू 33 वर्षाच्या सोबरायटीनंतर गेलेले आहेत. 1983 साली ते आले आणि त्यांचं कार्यक्षेत्र डोंबिवली आणि नंतर मग अलिबाग होतं. मी जेव्हा अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये आलो तेव्हा रंगनाथ बापूंची स्टोरी ऐकूनच मी माझ्या सोबरायटीला खूप मदत झालेली आहे. रंगनाथ बापूंच्या स्टोरीमध्ये त्यांचे दारू पिण्यामुळे कसे हाल झाले आणि भिकाऱ्यांच्या लाईनीमध्ये बसून 2 बटाटे वडे खायला लागले विटी स्टेशनला, त्याचं ते वर्णन करत असत. आणि त्यांच्या स्टोरीमध्ये आयडेंटिफिकेशन मिळण्यासारखे, जसं मी सकाळी एक संपतदादांचा व्हिडिओ केला त्याच्यामध्ये सांगितलं की त्यांच्या माझ्या लहानपणी मी जेव्हा एमध्ये आलो, मी भिवंडीला राहणार आहे, त्याच्यामुळे मी जेव्हा आलो 1989 साली, तेव्हा जे स्टार स्पीकर्स होते जे रोग सांगायचे त्याच्यामध्ये कल्याणला आनंदसी असायचे, डोंबिवलीला प्रोफेसर प्रकाश, त्याच्यानंतर रंगनाथ बापू असायचे, त्याच्यानंतर कळव्याला गजाभाऊ असायचे, ठाण्याला एक विजय नावाचे सभासद होते जे कॅडबरीचा इंडस्ट्रियल ग्रुपचे मेंबर होते, आणि संपतदादा असायचे, मुलुंडला प्रफुल्लभाई आणि अनिल डी असायचे. हे अशी जी मंडळी होती त्यांच्या शेअरिंग लॉरेन्स अंकल असायचे, विक्रोळीचे लॉरेन्स अंकल. त्याच्यामुळे सर्वसाधारणपणे ठाणा झोनमधलं जे मीटिंगचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये अनुभव पहिल्यांदा न्यूकमरचे किंवा पहिल्यांदा एखाद्या मिडल टायमरचे, मग 2-3 अनुभव, आणि त्या प्रत्येक अनुभवानंतर सेक्रेटरी बोलायचं अशी पद्धतच आहे. म्हणजे इकडे मी मुंबईकडे आलो तेव्हा मला ते आश्चर्य वाटलं आणि मग मी ती पद्धत मला आवडली की सेक्रेटरीने एक तर सुरुवातीला बोलायचं किंवा मध्ये बोलायचं किंवा शेवटचं बोलायचं. म्हणजे सेक्रेटरीला 10 मिनटं सगळे बोलतात, त्याच्याऐवजी 15-20 मिनटं बोलायचा अधिकार आहे हे जरी गृहीत धरलं तरी त्याने एकदा सलग 15-20 मिनटं बोलायचं. पण आमच्याकडे ठाणा झोनमध्ये अशी पद्धत नाही. प्रत्येक वेळेला आत्ताच रंगनाथ बापूंनी सांगितलं तसं त्यांच्या उजव्या कुल्यावर गळू झालं होतं, मग आत्ताच श्रीधरने सांगितलं त्याप्रमाणे माझ्या पण डाव्या कुल्यावर गळू झालं होतं. तो जो काही शेअरिंग करेल त्याच्यावरती मग आपले अनुभव प्रत्येक वेळेला त्या चेअरमननी सांगायचे, अशी पद्धत ठाणा झोनमध्ये आहे. आणि बरीचशी जी स्टोरी असते प्रत्येकाची ती मी असा पडलो तसा पडलो ढॅन 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 ढॅन, मग मी एमध्ये आलो आणि आता मी एवढी वर्ष सोबर आहे, आता सगळं व्यवस्थित चालले, अशी स्टोरी सांगायची ठाणा झोनमधली पद्धत आहे. अर्थात मी मुंबईमध्ये आल्यानंतर काही दिवस मी अशीच स्टोरी शेअर करत असे. नंतर मग हळूहळू माझ्यामध्ये फरक पडला आणि मुंबईमध्ये आता मुंबईमध्ये अनेक ग्रुप असे आहेत. उदाहरणार्थ तो ह्याचा ग्रुप आहे स्त्री हितकारणी. ते स्त्री हितकारणीमध्ये त्यांनी तोंड उघडलं सभासदांनी की तो माझा आजचा प्रॉब्लेम काय आहे ते सांगतो. सुनील केनी उघडलेले जे काय ह्याचे लिटरेचर बेस्ड जे काही ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये ही अशीच पद्धत आहे. म्हणजे ड्रंकन लॉग्स हे फक्त आज न्यूकमर आलेलं आहे त्याच्यासाठी एखादं शेअरिंगचं ड्रंकन लॉग्स होतात, बाकी ड्रंकन लॉग नसतात. पण ठाणा झोनमध्ये अशी पद्धत होती की पूर्ण स्टोरी ड्रंकन लॉग, पूर्ण मीटिंग ड्रंकन लॉग्स, पूर्ण मीटिंग ही न्यूकमर ओरिएंटेडच असायची. त्याच्यामुळे तब्येतीची काळजी कशी घ्यावी, म्हातारपणी काय काळजी घ्यावी, पैसे कसे सांभाळावे, ह्या विषयावरती फक्त अल्कॅथॉन नाईट विजिलमध्येच वेगवेगळ्या विषयावरती शेअरिंग केलं जायचं. नाहीतर जनरली सर्वसाधारणपणे सगळ्या ग्रुपमध्ये मी काय कोणावर आरोप काय करत नाही. सर्वसाधारणपणे मी जे माझ्या लहानपणी ऐकलं ते ड्रंकन लॉग्स. आणि भिवंडीच्या 2 मीटिंग मंगळवार शनिवार, एका आठवड्यात कल्याणला जायचं बुधवारी किंवा रविवारी, एका आठवड्यात डोंबिवली जायचं. तेव्हा 2 ग्रुप नव्हते. नंतर मग हा चैतन्य ग्रुप नंतर सुरू झाला, फक्त प्रेरणा ग्रुप होता. नंतर मग एका आठवड्यामध्ये कळव्याला जायचं, एका आठवड्यामध्ये मुलुंडला जायचं. कळव्याला रविवारी संध्याकाळी आणि मुलुंडला पण रविवारी संध्याकाळी. त्याच्यानंतर एका आठवड्यामध्ये ठाण्याला जायचं. मग ठाण्यात 2 ग्रुप होते, रिवायव्हर आणि नवप्रकाश. त्यामुळे सोमवार बुधवार शुक्रवार नवप्रकाशची असायची आणि मंगळवार गुरुवार काहीतरी मला वाटतं रिवायव्हरची असायची.
त्याच्यामुळे माझ्याकडे सुरुवातीला मी बसनी प्रवास करायचो, नंतर मध्ये माझी स्कूटर होती, काय MAT होती व स्कूटर होती. त्यावेळी मी कधी मीटिंग संपल्यानंतर सुपर मीटिंगला थांबलोच नाही, कारण मला घरी जायला उशीर व्हायचा. त्यामुळे नंतर मग सुपर मीटिंग वगैरे हे सतीश वगैरे मंडळी जी मला मग गाडीने सोडायला लागायचे. आमचा कळव्याचा विजय W आहे, त्यांनी मला गाडीने सोडलेलं आहे. नंतर मग स्कूटरवरती, गाडीवरती, अर्ध्या रस्त्यावरती, फुल रस्त्यावरती, अंजूर फाट्यापर्यंत. कमिंग बॅक टू द स्टोरी, तत्कालीन परिस्थितीमध्ये ड्रंकन लॉग्स आणि आयडेंटिफिकेशन मिळेल अशी स्टोरी, त्याच्यामध्ये रंगनाथ बापूंचा खूप वरचा नंबर आहे. त्यामुळे बापूंच्या स्टोरीमध्ये कसे दारू प्यायला लागलो, मग ती कशी वाढली आणि मग कशी वाताहत झाली, कामधंद्याची नोकरीची वाट लागली वगैरे वगैरे. आणि मग 1983 साली ते आले आणि तेव्हापासून आमचे विश्वनाथ गुरुजी रंगनाथ बापूंच्या बाबत मला नेहमी सांगायचे की हा प्युअर अल्कोहोलिक आहे. मी म्हणायचो, तेव्हा मला लहान नव्हतो मी, तेव्हा मला कळायचं नाही प्युअर अल्कोहोलिक. त्यामुळे दारुड्याला 2-3 प्रॉब्लेम असतात. एक आहे सत्ता, दुसरा आहे बाई आणि तिसरा आहे पैसा किंवा मटका. तर हे रंगनाथ बापू जे आहेत ते प्युअर अल्कोहोलिक आहे. त्यांना सत्ता नाही, सत्तेचा मोह नाही, त्यांना मटक्याचा आकड्याचा मोह नाही, त्यांना बाईची लफडी करण्याचा इंटरेस्ट नाही, असे ते प्युअर अल्कोहोलिक आहेत असं मला विश्वनाथ गुरुजी नेहमी सांगायचे. तर काही वर्षाच्या नोकरीनंतर मग मध्ये आल्यानंतर रंगनाथ बापूंनी VRS घेतली आणि VRS घेतल्यानंतर त्यांच्याकडे भरपूर वेळ असायचा आणि त्या वेळेचा सदुपयोग ते कसा करायचा, तर एक म्हणजे ते कॅरम उत्तम खेळायचे. त्याच्यामुळे त्यांना कोणीतरी पार्टनर आजूबाजू मेंबर नॉट नेसेसरी, त्यांच्या घराजवळचा जो कोणी, ज्याला कोणी वेळ असेल तो तिथे जायचा आणि त्यांच्याकडे कॅरम खेळत बसायचा. उत्तम कॅरम खेळणे हा त्यांचा आवडता छंद असायचा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्यांच्याबरोबर 12 स्टेपिंग करणारे आपले जे भगवान दादा आहेत, त्यांच्याशी फोनवरती मी जेव्हा बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की रोज सकाळी 10-10:30 वाजता घरातनं बाहेर पडायचं आणि हातामध्ये पॅम्पलेट 20 प्रश्न वगैरे घेऊन जायचे आणि डोंबिवलीतल्या प्रत्येक रस्त्यावरच्या डॉक्टरला जाऊन भेटायचं आणि डॉक्टरला सांगायचं की अशी अशी संस्था आहे, अशा अशा ठिकाणी मीटिंग चालते, हे आमचं पॅम्पलेट आहे, तुमच्या कोणी प्रॉस्पेक्ट आला, दारू पिणारा जाते आणि त्याला सोडायची इच्छा असेल आला, तर हे आमचं पॅम्पलेट, हा माझा नंबर, हे त्यांना तुम्ही कळवा. नंबर वगैरे ते आता लँडलाईन नंबरच होते तेव्हा, पूर्वी मोबाईल एवढं नव्हतं. पण केव्हा मोबाईल नंबर देणे हे प्रकरणच नव्हतं तेव्हा. 12 स्टेपिंगला गेल्यानंतर ही मीटिंग लिस्ट, ह्या ठिकाणी तू मला येऊन भेटायचंस, मीटिंग लिस्ट हेच भेटायचं ठिकाण असायचं. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं कुठलं भेटायचं ठिकाण, मी तुला फोन करतो तू निघ वगैरे, हे फार प्रकार नंतर मग जसं प्रगती झाली टेक्नॉलॉजी तरी झाली. त्याच्यामुळे रंगनाथ बापूंचे कॉन्ट्रीब्युशन म्हणायला गेलात तर स्ट्रक्चर्ड सर्व्हिसमध्ये IGR, झोन, याव त्याव, त्याच्यामध्ये ते फारसे कधी नव्हते. त्यांचं स्पेशलायझेशन म्हणजे अनेक ठिकाणी मिटिंग करणे, वाढदिवसाच्या मिटिंग करणे, VIP वाढदिवस म्हणतात हल्ली त्याला. पहिल्या वाढदिवसाला VIP वाढदिवस म्हणतात, हे मला आत्ताच कळलं. त्याच्यामुळे इतके दिवस मला माहीत नव्हतं ते काय भानगड आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी भिवंडीला मिटिंग, माझ्या वाढदिवसाच्या मिटिंगचंच हे रेकॉर्डिंग आहे. दुसऱ्या वर्षाचं 1900 मला वाटतं 91 सालचं, 91-92 नाही, संपतच्या बरोबर आहे ना, 93 सालचं चौथ्या वाढदिवसाचं माझं हे रेकॉर्डिंग केलेलं आहे. ते चेअरमन होते. आता डोंबिवलीतल्या मंडळीने विचारलं तेवढं नाही, आमच्याकडे त्यांचं काय रेकॉर्डिंग सापडत नाही आहे म्हणाले. त्याच्यामुळे मग मी नाद सोडला. पूर्ण रेकॉर्डिंग एका विषयावरतीच्या ऐवजी त्यांनी चेअरमन म्हणून ते आपल्याकडे शेअरिंग झाल्यानंतर मध्ये बोलायची पद्धत असायची आमच्या ग्रुप झोनमध्ये, मी आत्ता सांगितल्यामुळे. त्यामुळे त्यांचं एक 45 मिनटाच्या 2 साईड असायच्या माझ्याकडे कॅसेटच्या. त्याच्यामध्ये त्या 45 मिनटाच्या दोन्ही साईडचं मला आपल्या गोरेगावच्या दादांनी हे करून दिलेलं आहे, कन्वर्ट करून दिलेलं आहे. पदरचे पैसे खर्च करून त्यांनी ते कन्वर्ट करून मला दिलेलं आहे. पेनड्राईव्हमध्ये घालून ते द्यायचे. मग ते मी माझ्या सॉफ्ट काय ते हार्ड डिस्कमध्ये ठेवायचो, मग लॅपटॉपमध्ये घ्यायचो, मग ते ऐकायचो. मग त्याच्यामध्ये ते नोटिंग करायला लागायचं की 2 मिनटं 10 सेकंदापासून यांचा आवाज सुरू झाला आहे, ते 6 मिनटं 22 सेकंदापर्यंत आहे. मग ती अख्खी रेकॉर्डिंग असायची, ती त्या ह्याच्यात घालायची, काय म्हणायचं त्याला, MP3 कटर. मग त्याचे असे 4 भाग, A साईडला 2-3, एक B साईडला 1, असे 4 तुकडे मी गोळा केले आणि मग ते 4 तुकडे का 3 तुकडे जे होते ते पुन्हा कंबाईन केले. मग ते MP4मध्ये कन्वर्ट केले आणि मग ते आता मी अपलोड करणार. आणि शिवाय ही जी मी बोलतोय आत्ता, ती जी आठवण आहे, इंट्रोडक्शन आहे, ओळख करून देतो त्या सभासदाची, ती त्याला जॉईन करायला लागते. त्याच्यामुळे त्यांचं रेकॉर्डिंग आणि माझं बोलणं हे दोन्ही कंबाईन करायचं, असे ते तांत्रिक बऱ्याच गोष्टी आहेत. कमिंग बॅक टू द स्टोरी, 12 स्टेपिंग करणे,
मिटिंगला हजर राहणे, वेगवेगळ्या ठिकाणी जाणे आणि भयानक पंक्च्युअल असायचे ते. आणि ते डोंबिवली ग्रुपला, प्रेरणा ग्रुपला त्या संडासाच्या समोर एक बाकडं असायचं शाळेमध्ये आणि त्या बाकड्यावरती ते ओल्ड टायमर बसायची पद्धत नंतर सुरू झाली. मला आठवत नाही रंगनाथ बापू तिथे मिटिंग टाकून तिथे कधी बसल्यात असं मला आठवत नाही बाबा, माझ्या तरी नंतरची मंडळी जी होती ती मग तिथे मिटिंग आतमध्ये चालू असायची आणि मग तिथे मुत्रीच्या समोर ते जे सोफा ठेवलेला असायचा शाळेच्या हेडमास्टरच्या बाहेर, त्याच्यावरती मग बसलेले असायचे. पण ती पद्धत पूर्वी नसायची. पूर्वी सगळ्यांना बखाट धरून आतमध्ये आणायचं. आणि आणखी एक त्यांचं कॉन्ट्रीब्युशन असं आहे की हे आपला ठाण्याचा झोन सुरू झाला नवीन, म्हणजे एरिया कमिटी वगैरे नंतर आले, GSO झालं. GSO आजच्या आधी तो काय क्लिअर रोडचा भायखळ्याचा इंटररूपच प्रकार होता, तो इंटररूप कन्वर्टेड इंटू GSO. मग त्याच्या आधी खाली झोन असायचे. मग त्या झोनचं मी होतो सुरुवातीला काहीतरी चेअरमन काहीतरी होतं, माझ्याकडे काय डिसिग्नेशन होतं मला आठवत नाही, का मी ट्रेजरर होतो. मग ते इंटर झोनचं आम्ही अकाउंट उघडलं बँकेमध्ये. सनदबाईंचा आशीर्वाद होता आमच्यावर, कारण सनदबाई फायनान्समधले आणि बँकेमध्ये नोकरी करणारे होते, त्यामुळे त्यांना सगळा अनुभव होता. तर त्यांनी आम्हाला सांगितलं की अरे तुम्ही असं गेलात तर तुमच्याकडे ते सगळं प्रूफ बीफ मागतील, त्याच्याऐवजी तुम्ही कुठल्या तरी छोट्याशा सहकारी बँकेमध्ये जा. मग ते आम्ही सहकारी बँकेमध्ये जाऊन ते लेटर हेड बनवलं आणि ते लेटर हेड बनवून, लेटर हेड म्हणजे काय, एक रबर स्टॅम्प बनवला 10 रुपयाचा आणि तो रबर स्टॅम्प मारला काळ्या शाईचा, मग त्याच्या झेरॉक्स काढल्या की ते झालं लेटर हेड. त्याच्या व्यतिरिक्त पूर्वी तर आता काय, आता जसं कम्प्युटरवरती चकाचक लेटर हेड बनवून घेतात तसलं काय पद्धत नव्हती. एक शिक्का मारला होता मी, मला आठवते तो, आणि त्या शिक्क्यावरती खाली एक हे मंजूर करून घेतलं, काय म्हणतात त्याला, ठराव मंजूर करून घेतला की सर्वानुमते असा ठराव मंजूर करण्यात येत आहे की खालील 3 सभासद हे अकाउंट, खालील 3 ग्रस्त हे अकाउंट ऑपरेट करतील. आणि त्या 3 माणसांची पूर्ण नावं, वय, पत्ता बित्ता सगळं दिलेलं असायचं आणि त्या तिघांच्या नावाने अकाउंट उघडायचं. मग जसं जसं पुढे पुढे बदलत गेले तसं तसं ती माणसं त्याच्यातली बदलत गेली त्या खात्यामध्ये. आता काय स्टेटस आहे मला माहीत नाही. तर कमिंग बॅक टू द स्टोरी, रंगनाथ बापू व्हॉलेंटरीली स्वतःहून म्हणाले, कारण त्यांना नरेंद्र होते तेव्हा मला वाटतं चेअरमन, त्यांना इंटरग्रुपचं मॅनेजर सापडायचं नाही, कारण इंटरग्रुपसाठी ऑफिस वेगळी जागा नव्हतीच. ती नवप्रकाश समूहाची जी मीटिंग होती तिथे तो जे पडद्यामध्ये एक प्लायवूड काय होतं, पार्टिशन होतं, त्या पार्टिशनच्या अलीकडे 2-3 कपाटं असायची, तिथे पुस्तकं असायची. मग तिथे त्यांना इंटरग्रुपला मॅनेजर म्हणून पाहिजे होता. मॅनेजरला काय 1000-2000 तेव्हा पगार वगैरे असायचा इतर ठिकाणी, तर कोणी मिळे ना त्यांना मॅनेजर. मग ह्यांनी सांगितलं की मी हे काम सांभाळीन आणि मग त्यांचं जे काय ठरलेलं होतं त्यामुळे ते विनामूल्य स्वतःहून वर्षभर ठाणा इंटरग्रुपचा मॅनेजर म्हणून काम केलं. म्हणजे ऑर्डर देणे, पुस्तकं मागवणे, कोणी आला त्याला एंटरटेन करणे, पुस्तक देणे, प्लॅम्पलेट देणे, काही ठिकाणी समूह आपल्या त्या झोनच्या वतीने सभासदांनी ठरवल्याप्रमाणे ते विनामूल्य दिलं जायचं. नवीन कुठे काय असेल तर ते हे सगळी कामं रंगनाथ बापूंनी केलेलं आहे. त्याच्यामुळे रंगनाथ बापूंचं कॉन्ट्रीब्युशन डोंबिवलीमध्ये प्रचंड मोठं आहे. आज जे डोंबिवलीमध्ये स्टॉलवर्ड सगळे आहेत ते सगळ्यांनी रंगनाथ बापूंची स्टोरी ऐकलेली. मी त्यांची गंमत करायचो सुरुवातीला, कारण माझी स्टोरी पाठ झाली. रंगनाथ बापूंची स्टोरी खोडा शब्द तशीच असायची. आता तेव्हा मी जास्त शहाणा होतो, त्यामुळे मला असं वाटायचं की हे काय जे सारखं तेच सांगतात. पण आज मागे वळून बघताना माझ्या लक्षात येतं की त्या स्टोरीमध्ये मला सारखं तेच वाटत जरी असलं तरी जो आलेला न्यूकमर होता तो त्या दिवशी हुक व्हायचा बापूंच्या स्टोरीमध्ये. त्याच्यामुळे त्याचं खूप मोठं योगदान आहे त्या स्टोरीचं, हे आज मला मागे वळून बघितल्यावर कळतं. आत्ताच मला ह्यांचा फोन आला होता, संपतदादांचा फोन आला होता, अगदी त्यानं गहिवरून आलं होतं. म्हणायला अरे सगळ्या आठवणी मला आल्या, मी कितीतरी लोकांची भांडलेलो आहे, आज मला वाटतं की मी उगाच भांडलो तेव्हा, अमुक आहे तमुक आहे वगैरे. तर मी म्हटलं ठीक आहे ना, आता आपण उतार वयामध्ये लागलेलो, त्याच्यामुळे संध्या छाया भिवविती मज, त्याच्यामुळे आता फाटली. फाटल्यानंतर सच्चाईला आपल्याला सामोरं जायला पाहिजे. त्याच्यामुळे अल्कोहोलिक सनसमध्ये आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बरे वाईट अनुभव घेतलेले आहेत. त्याच्यामुळे रंगनाथ बापू डोंबिवलीमध्ये होते. नंतर काही वर्षानंतर ते दोघंजणं नवरा बायको गेले राहायला अलिबागला. मग अलिबागला ऑलरेडी ग्रुप होता असा माझा अंदाज आहे. म्हणजे तिथे एक होमिओपॅथी मेडिकल कॉलेज आहे, तिथे माझी भाची शिकायची. त्याच्यामुळे मी आणि माझी बायको
एकत्र किंवा स्वतंत्रपणे तिथे गेलेलो आहे आणि मला तिथे मीटिंग केलेली मला आठवते. मग ती मीटिंगच परत रिवाईव्ह केली की नवीन सुरू झाली की त्यांनी सुरू केली मला काय आठवत नाही. त्यामुळे अलिबागचा कोणी जाणकार माणूस असेल तो ह्याच्यावरती प्रकाश टाकू शकेल. त्याच्यामुळे अलिबागची मीटिंग ते इमानदारीत चालू आहे. मी अलिबागला जाऊन त्यांना भेटलेलो आहे. म्हणजे अलिबागला मी अलिबागला लॉ कॉलेज पण आहे, बरोबर आहे. होमिओपॅथी कॉलेज माझ्या भाचीला भेटलं तर लॉ कॉलेज होतं. मग त्या लॉ कॉलेजमध्ये मला काहीतरी काम होतं. 2-4 वेळा मी विद्यापीठाचा प्रतिनिधी म्हणून मुंबई विद्यापीठात तिथे गेलेलो. मग मी ते काम संपलं की मग संध्याकाळी त्यांना सांगायचं टाटा बाय बाय, की तुम्ही आता माझ्या नादी लागू नका, मला रात्री जेवायचं नाही आहे, चहा प्यायचा नाही, कॉफी प्यायची नाही, दारू प्यायची नाही, बाटली नको, बाई नको, काय नको, फुटा. त्याच्यावर मी ऑफिसवाल्या लोकांना, कारण ते सरबराई करायला असायचे तिथे, कारण आपल्याकडे आलेल्या माणसाची, विद्यापीठातून आलेल्या माणसाची सरबराई करायची पद्धत असते. त्यांना मी सांगायचं चला फुटा आता मला काय नको, उद्या सकाळी 10 वाजता भेटू आपण, त्याच्या आधी काय मला भेटू नये. संध्याकाळी 4 वाजता मीच कामं झाली की कटवायचो सगळ्यांना. आणि मग मी बापूंच्या घरी गेलेलो आहे, बापूंना 2दा भेटलेलो आहे, बापूंची गप्पा मारलेल्या आहेत, बापूंच्या मिसेसच्या हातचा चहा वगैरे प्यालेलो आहे. त्याच्यामुळे अलिबागमध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमस जिवंत ठेवणे, अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आलेल्या प्रत्येक सभासदाशी बोलणे, हे सगळं रंगनाथ बापूंनी केलेलं आहे. काही दिवस ते मला वाटतं मिरजला गेले होते. त्यांच्या सासूरवाडीची काहीतरी प्रॉपर्टी वगैरे होती का ती काय मला आता नक्की माहीत नाही, हे सगळे लोक सांगतील. पण ते मिरजला काही वर्ष राहिलेले आहेत. आणि अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये स्वर्गीय रंगनाथ बापू डोंबिवली यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी ठिकठिकाणी मीटिंग केलेल्या आहेत, पंक्च्युअल असायचे, इंटरग्रुपचे मॅनेजर होते, शेअरिंग खूप चांगलं असायचं आणि वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन शेअरिंग करणं. अर्थात पूर्वी आज जसं दळणवळणाची साधनं असल्यामुळे मुंबईतला पुण्यात जाणे, पुण्यातला नागपूरला जाणे आणि कामानिमित्त जाणे आणि मग मीटिंग करणे वगैरे असं तेवढं प्रकरण फारसं नव्हतं. त्याच्यामुळे भारतभर भ्रमण झालं कन्व्हेन्शनच्या निमित्ताने किंवा समितीच्या निमित्ताने किंवा आणखी कुठल्या तरी काय निमित्ताने, असं पूर्वी फार नसायचं. त्याच्यामुळे जग छोटं होतं अल्कोहोलिक्स अनोनिमसचं. पण त्या कालावधीमध्ये माझ्यावरती जे संस्कार झालेले आहेत, मद्यपाश कसा सांगावा, कसा ओळख पटेल असा सांगावा, आणि न्यूकमरसाठी काय बरं वाईट आहे ते बोलावं नाही बोलावं. कारण डोंबिवलीमध्ये त्यांच्याबरोबर अनेक वात्रट मंडळी काय शेअरिंग करायची, त्याच्याबद्दल काय आपण बोलूया नाही आपण आता. पण ते भलतंच काय शेअर करू नये, नवीन आलेलं जोडपं बसलेलं असताना काय बोलू नये याचं भान बऱ्याचदा काही सभासदांना राहायचं नाही आणि वितंड वाद व्हायचे त्याच्यामुळे. पण रंगनाथ बापू अगदी प्रांजळपणे, स्पष्टपणे, परखडपणे, मद्यपाश आजार अगदी 7-5च्या आपल्या बातम्या लागतात की नाही तशा स्वच्छ भाषेमध्ये ते बोलत असत. आणि एकही शिवी नसायची. मी शिवराळ आहे आज लागतं, हे काय सांगताना अभिमान वाटत नाही मला अजूनही माझ्या तोंडातल्या शिव्या घालवता आल्या नाहीत, हे गाढवपणा आहे हा माझा. पण त्यांच्या रंगनाथ बापूंच्या शेअरिंगमध्ये कधीही शिवी नसायची. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला ऐकवणार आहे 1993 सालचं रंगनाथ बापूंचं शेअरिंग. ओके, डोंबिवलीचे स्वर्गीय रंगनाथ बापू 33 वर्षाच्या मद्यमुक्तीनंतर ते वारलेले आहेत आणि हे त्यांचं डोंबिवली समूहामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि नॉन कॉन्ट्रोवर्शियल माणूस, म्हणजे ह्याच्या पाठीमागे त्याच्या पाठीमागे हे असं करायला पाहिजे तसं असं काही नाही आहे. ग्रुप कॉन्शियस जो होईल त्या ग्रुप कॉन्शियसच्या बरोबर राहणे हे त्यांचं मोठं हे आहे, स्पेशालिटी त्यांची होती. आणि त्याच्यामुळे कधीही काहीतरी ग्रुप पडले आणि हा त्या बाजूचा ते ह्या बाजूचे असल्या भानगडीमध्ये रंगनाथ बापू कधीही नसायचे. त्यामुळे त्यांच्या आज ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देव, त्यांची आठवण आली. होपफुली डोंबिवलीचे सगळे सभासद त्यांना ओळखणारे हे ऑडिओ ऐकतील आणि त्यांना एक क्षणभर का होईना गहिवरून येतं. जुने सभासद मला फोन करून सांगतात, अरे तू हे सगळं टाकतोस ना, त्याच्यामुळे गहिवरून येतं, सगळ्या जुन्या आठवणी येतात. मलाही येतात ना, मी पण आता म्हाताराच झालं की 65 वर्षाचा, म्हणजे काय का हे नाही. अर्थात मी जरा ते डोकं वापरतो. आजच मी आता होमिओपॅथी डॉक्टरांबाईकडे गेलो होतो माझ्या काय ते फ्रोझन शोल्डरसाठी. त्या म्हणाले, अरे तुमचं बरं आहे, तुम्ही सगळे कंपार्टमेंटलायझेशन केलेलं आहे, तुम्ही काय ह्याला होमिओपॅथी औषध घेता, तुम्ही विपश्यना करता, तुम्ही वारकरी असल्यामुळे तिकडे पण जाता, तुम्ही पंढरपूरला पण जाता, तुम्ही अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगला पण तुमचं चालतं काय गंमत जम्मत, आणि ते निसर्गोपचार आश्रम उरुळी कांचनला वर्ध्याला जाता. त्यामुळे तुम्हाला आपल्यामध्ये काय दोष आहेत ते कळतं. म्हटलं हे अल्कोहोलिक्स अनोनिमसचं देणगी आहे की आपल्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे ते कळणं आणि तो सांगणे
आणि जेव्हा आम्ही सांगत असतो तेव्हा इतरांना नसतो सांगत, ते स्वतःच सांगत असतो. त्यामुळे अशा पद्धतीने आत्ता मी रंगनाथ बापूंचे 1993, तर मी तुमच्या लक्षात आलं असेल मी परत परत तेच तेच बोलतो. माझी बायको म्हणते, अरे तुझं संपलं शेअरिंग असं वाटतं आणि तू पुन्हा नवीन नवीन बॉल घेऊन नवीन ओव्हर स्टार्ट करतोस तू. तर हे असं होतं आहे. पण अर्थात हे गहिवरून येतं, त्या माणसाचा आठवण येते आणि त्याच्याबद्दल किती बोलू नये असं होतं, म्हणून असं व्हायला लागलेलं आहे माझ्या बाबतीत. म्हणून मी आता फटाफट जेवढे माझ्याकडे आहेत तेवढे अपलोड करून घेतो आणि मग नंतर निवांतपणे मग मी माझी शेअरिंग करतो. अर्थात आज रात्री पुन्हा 9:30 वाजता नागपूरच्या परिवर्तन समूहामध्ये सुगतदादाने ऑनलाईन डॉक्टर बॉब अँड गुड ओल्ड टायमर याच्यावरती 4थ्या भागावरती रेकॉर्डिंग करणार, शेअरिंग करणार आणि मग ते हिंदीमधलं रेकॉर्डिंग जे माझं दुसरं चॅनल आहे ए शेअरिंग बंबई श्रीधर, त्याच्यावरती मी ते अपलोड करणार आहे. त्याच्यामुळे ज्यांना हिंदी प्युअर पाहिजे, आमच्या अरुणदादांनी सांगितलं डोंबिवलीच्याच की ते वेगळं चॅनल बनव. त्यामुळे आता त्यांना आणि ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे ना. ते काय माझ्यासाठी थोडी काय, माझ्या आत्मप्रौढीसाठी, माझ्या समाधानासाठी, माझी लाल करण्यासाठी हे चाललेलं नाही आहे. ते लाल बिल सगळी झाली आपली, करून झाली. त्याच्यामुळे तो काय प्रॉब्लेम नाही. लोकांपर्यंत हे पोचलं पाहिजे. ज्यांना हे माहीत नाही त्यांना माहीत होण्यासाठी नव्या पिढीपर्यंत हे पुढे गेलं पाहिजे, एवढंच त्याचा हेतू आहे, बाकी काही हेतू नाही. चला, धन्यवाद. रंगनाथ बापू, स्वर्गीय रंगनाथ बापू, डोंबिवली, 1993चं श्रीधरच्या 4थ्या वाढदिवसाचं शेअरिंग ऐकूया आपण. होपफुली आवाज चांगला आहे. आपल्या हेमंतदादांनी आपल्याला MP3मध्ये कन्वर्ट करून दिलेले, त्यामुळे हिपी फुरे फॉर हेमंतदादा गोरेगाव. धन्यवाद. चला, ओव्हर. वन डे ॲट अ टाईम. थँक्यू. बाय बाय. प्रत्येक ग्रुपचे स्वातंत्र्य आहे, मात्र त्यामुळे एका ग्रुपचे अथवा याचे नुकसान होतात. नमस्कार मित्रांनो, माझं रंगनाथ आणि मी जागडे परमेश्वराच्या कृपेने आणि अल्पभाषिक सन्मान त्याच्या मदतीमुळे आजच्या दिवस मी दारूच्या घाटाघोटापासून पुढे आज परमेश्वराचे आभार मानण्याचा दिवस आहे. एमडी ग्रुपचे 2 मेंबर, एक श्रीधर, एक दिवसाच्या 4 वर्षापूर्वीचे दारूपासून नांदव आणि विलास 3 वर्षापूर्वी. मी सर्वप्रथम त्या परमेश्वराचे आभार मानतो की ज्या परमेश्वराच्या कृपेमुळे श्रीधर आणि विलास दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राहू शकले आणि त्याच्याकडे अशी रिक्वेस्ट करतो की जन्मभर त्या दारूच्या पहिल्या घाटाघोटापासून त्यांनी दूर करण्यास मदत करा. अल्कोहोलिक सणांसाठी ज्यावेळेला मी आढळतो त्याच्या अगोदर मदत करते किंवा दारुड्यांना दारूपासून लांब ठेवते याबद्दल मला काही माहिती. मी चिकार दारू घेत होतो, पण एक दिवशी अचानक अल्कोहोलिक सणामध्ये 2 मेंबर माझ्या घरी आले. त्यांना मी ओळखत नव्हतो, त्यांना मी कधी पाहिलेले पण नव्हतो. त्यांनी मला विचारले की दारू सोडायची तुझी इच्छा आहे का? मी म्हणले, तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्हाला काय करायचंय, मी माझ्या पैशाने देतो, अशी उलट सुलट उत्तर करायला दिली. त्यामुळे ते सगळं आम्हाला माहित आहे, फक्त तुझी इच्छा आहे का? मी सांगितलं माझी इच्छा आहे, मी कधी बंद करतो 8 दिवस 15 दिवस, पण माझी परत सुरू होती. त्यावेळेला अल्कोहोलिक समाजच्या मीटिंग तू ऐकलेस का? म्हटलं नाही, मीटिंग मी ऐकलेली नाही. त्यावेळेला अल्कोहोलिक समाजच्या मीटिंगला तुम्ही, माझी अवस्था फार खराब झाली होती आणि मला असं वाटत होतं की डोंबिवलीमध्ये मी असा एकटाच माणूस आहे की अशी वेड्यासाठी दारू पितो. पण ज्या वेळेला मी पहिली मीटिंग ठाण्याला अटेंड केली त्यावेळेला 60-70 लोक एकाच प्रॉब्लेमने पीडित अशी बसलेली होती आणि त्या सगळ्यांचा प्रॉब्लेम एकच होता, त्यांना आजच्या दिवस दारू प्यायची नव्हती. आणि मग तिथे एक माणूस, एक मेंबर येऊन त्याचे स्वतःचे अनुभव मोकळ्या मनाने सांगायला लागले. माझ्या पण आयुष्यामध्ये असे बरेच अनुभव आलेले होते, पण मी मोकळेपणाशी कधी कोणाशी बोललो नव्हतो. सगळे मनामध्ये ठेवलेले होते आणि त्याचं ओझं घेऊन रोज दारू पितो. पण अल्कोहोलिक सणानंतर ज्यावेळेला मी आलो त्यावेळेला हा मला रोग समजला, अनुभव बरेच ते कानावर आले, मलाही पुष्कळ अनुभव आलेले होते. आणि इथे जो कार्यक्रम त्यांनी दिला 1 दिवसाच्या हिशोबाने दारूपासून लांब राहायचा, तो मला आवडला. तर आता हा रोग काय आहे आणि त्यांच्या अनुभवाचा सांगण्यासाठी मी संपर्काने बोलतो. त्यांनी ते 20 ते 25 मिनिटांमध्ये हा रोग अनुभवाचा सांगतो. दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी पडला
आयुष्य लुटलाच नाही परत. तेव्हा कम्पेअर चांगले करा की बाबा हा पडला ठीक आहे, मी पडलो नाही देवाची कृपा. एवढं बोलून मी माझं तरी संपवतो. थँक्यू. आभार. धन्यवाद सर. मित्रांनो, या रोगाचे अंतिम परिणाम दोन आहेत. एक हाताने मृत्यू किंवा वेळेवर. हाताने मृत्यू मी अल्कोहोलिक समाजामध्ये आल्यानंतर बघितलेलं आहे. गेली 10 वर्ष मी अल्कोहोलिक समाजामध्ये येतोय, माझं नाव आहे. आणि या पिरियडमध्ये वयाच्या 28व्या वर्षी, 30व्या वर्षी, 32व्या वर्षी त्यांना मेसेज गेला अल्कोहोलिक समाजामध्ये. ते अल्कोहोलिक समाजाच्या मीटिंगला आले, पण त्यांनी मान्य केलं नाही की ते दारुडे आहेत म्हणून, आणि दारूपासून लांब राहण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि वयाच्या 28व्या वर्षी, 30व्या वर्षी, 32व्या वर्षी दारू पीत राहिले आणि दारू पीत मेले. वेडेपणाचा तो भाग आहे, तो वेडेपणा मी माझ्या आयुष्यामध्ये केलेला आहे. त्याचे 2 अनुभव मी तुम्हाला सांगेन माझ्या वेडेपणा. त्याचा परिणाम काय झाला मी पण नक्की सांगेन. एक माझा चांगला मित्र होता, तो आणि मी पनवेलला राहतो. त्याच्या घरी एक दिवशी त्याची आत्या का मावशी कोणीतरी येणार होती, आणि ती कोण होती आत्या का मावशी, ती पेटी वाजवून गाणं म्हणायची. त्यांच्याकडे फॅमिली प्रोग्राम होता. त्याने मला बोलवलं की आमच्याकडे फॅमिली प्रोग्राम आहे, तू ये. तो माझा मित्र पिणारा होता, म्हणून मला वाटलं की पिऊन गेलं तरी चालेल, आणि मला सांगितलं होतं पिऊन ये म्हणून. माझंच मी ठरवलं की पिऊन गेलं तरी चालेल. मी 2-3 वर्ष मारून त्याच्या घरी गेलो. पहिल्यांदा जेव्हा मी गेलो त्यावेळेला ती बाई काहीतरी गाणं म्हणत होती, पण 5-10 मिनिटं मला काहीच कळलं नाही. मी फक्त रूम मध्ये होतो. 5-10 मिनिटानंतर ही बाई गाणं म्हणत लागली, नाही मी बोलत नाथा, नाही मी बोलत नाथा. आणि असं 4-5 वेळा तिने अळवून म्हटलं निर्णय कोटी, नाही मी बोलत नाथा. तेव्हा माझी कोटी काय खरं मला माहिती आहे. मी एकदम मोठ्यांनी ओरडलो, नाही बोललीस तर नाही बोललीस, तेल लावत केलीस तर दुसरीकडे. याचा परिणाम काय झाला की त्यांचा प्रोग्रामचा तर सगळा व्यस्त झाला, पण तो मित्र माझ्याशी अजूनही बोलत. एक दुसरा मी माझा अनुभव तुम्हाला सांगेन की माझा मोठा भाऊ सोलापूरला राहतो. जेव्हा मी सोलापूरला गेलो तिथे कटार काळात कुठली नाटक लागलं. माझ्या भावाने विचारलं की तू नाटक बघितलं असतं. आता नाही, नाटक नाही. तर मला नाटक चांगलं आहे, आपण नाटकाला जाऊ. ठीक आहे, त्याने 2 तिकीट काढून आले. पण संध्याकाळी त्याला काहीतरी काम निघालं होतं, मला मी काही येऊ शकत नाही, तू म्हटलं नाटकाला, नाटक चांगलं. आता माझ्यासारखा तेवढा संध्याकाळी नाटकात जाणार म्हणजे 2-3 वर्षे मारून जाणार, त्याबद्दल ते वाद येतो. त्याप्रमाणे 2-3 वर्ष मारून मी नाटकाला गेलो. मी माझ्या सीटवर जाऊन बसलो, नाटक सुरू झालं. मला पहिल्यांदा ठरल्याप्रमाणे 5-10 मिनिटं काहीच समजलं. त्यानंतर 10 मिनिटानंतर वसंतराव देशपांडेचं गाणं सुरू. आता मला गाण्याचं कसा आहे किंवा काही नाही करत, पण त्या दिवशी ते गाणं मला भयंकर आवडलं. आणि मला ते विचार आला की वसंतराव देशपांड्यांना आता शेखायला गेलं नाही, ते नाटक घेतलंय. तो अंक जमल्यानंतर मी माझ्या जागेवरून उठलो, त्या नाटकाच्या टीममध्ये आजच्या बाजूला गेलो. वसंतराव देशपांडे काहीतरी मेकअप करतो, त्यांना जाऊन मी शेखायला केलं. आता बघितलं तेव्हा असं करा, आता तुम्ही रिक्षा करा, घरी जा. मी बाहेर आलो, रिक्षा घरी भाऊ मला इतक्या लवकर तू कसं काय आलं, नाटक सुद्धा अजून बराच वेळ आहे. म्हणजे मला वसंतराव देशपांडे सांगितलंय घरी जाऊन झोपा. त्याला काही समजलं नाही, घरी जाऊन झोपा वसंतराव देशपांडे सांगितलंय, तर मला काय राहतो झोपा. आता मला काय करा म्हणजे मित्रांनो, दारू प्यायल्यानंतर मी कसा वागेन, काय करेन, तर मला काही नियंत्रण राहते. त्याच्या अगोदर या रोगाची हॅल्युसिनेशन हे सुद्धा मला बरेच भेटते. निर्णय भाग मला भेटते. पण त्यावेळेला मला असं वाटत होतं की हॅल्युसिनेशन वगैरे मला काय नाही. मला असं वाटत होतं की आज काहीतरी दर्दीचा प्रकार. आता मोठा भाऊ डोंगरेच राहतो, त्याच्याकडे मी गेलो आणि त्याला सांगितलं की मी ज्या घरामध्ये राहतोय त्या घरामध्ये भूतांचा संचार सुचला. तो मला संचार काय नाही, हे बंद करा. पण मित्रांनो, त्याला मी मला पटलं नव्हतं आणि मी ऐकले नव्हतं. पण ऐकून आलो आणि हा रोग ज्यावेळेला कानातून ऐकला त्यावेळेला मला पटलं. आणि मग मी दारूपासून लाभ होतो. आता मी श्रीधरला आणि विलास जे बोलले त्यांच्यासाठी आपण एक कॉमन बर्थडे सॉन्ग Happy birthday to you. Happy birthday
Happy birthday to you. विकासचा सुपरण्यासाठी मी माझ्यावर सगळ्या गोष्टी आहे आणि ते बोलत आणि शेजारला टोपण देण्यासाठी ठाण्याचे विश्वनाथ विद्यालय आता विराटला मी जे बोललोय त्याने हा 1 वर्षानंतर 3 वर्षाचा कालावधी कसा गेला किंवा कसा घालवतो ते त्यांनी सांग माझ्यासारखा दारुड्या दीर्घकाळ दारूपासून एकट्याच्या बळावरती लांब राहू शकत. त्याला बाह्य शक्तीची गरज लागते आणि ही बाह्य शक्तीची जी गरज आहे ती माझ्यासारख्या दारुड्याला 4 प्रकाराने मिळू शकते. एक म्हणजे फेलोशिप ऑफ अल्कोहोलिक अनॉनिमस, म्हणजे अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगला सातत्याने येत राहणं, त्या मेंबर्सची बोलणं. दुसरी म्हणजे ऑनेस्टली टेलिंग युअर पास्ट, ज्या ज्या वेळेला अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंगला आपल्याला अनुभव कथन करण्याची संधी मिळेल त्या त्या वेळेला प्रामाणिकपणे आपल्या आयुष्यात दारूमुळे काय घडलं ते प्रामाणिकपणे सांगणं. तिसरी म्हणजे बिलीफ इन अ हायर फॉर्म, माझ्यापेक्षा कोणीतरी एक उच्च शक्ती आहे त्याच्यावर माझा विश्वास बसला पाहिजे आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मला वागायचा. आणि चौथी गोष्ट म्हणजे वर्किंग विथ अदर अल्कोहोलिक, म्हणजे दुसऱ्या मद्यपाना या अल्कोहोलिक अनॉनिमसचा संदेश देण्याचं कार्य करायचं. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आल्यानंतर 3 गोष्टी मला त्यांनी महत्वाच्या सांगितलं की ऑनेस्टी, ओपन माइंडनेस, बिलीफ. तिथे प्रत्येक येणारा मेंबर हेच सांगत होतं, माझं लक्ष नव्हतं, मी ओपन माइंडेड नव्हतो. अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये ज्या वेळेला मी आलो होतो त्याच्या पूर्वी माझ्यावरती दारू प्यायल्यामुळे पोलिसांच्या 3 केसेस झालेल्या होत्या. त्या 2 केसमध्ये मी निर्दोष सुटलो होतो आणि 3री केस पेंडिंग होती आणि 3ऱ्या केसची तारीख कल्याण कोर्टामध्ये होती. आणि ज्या वेळेला अल्कोहोलिक अनॉनिमसमध्ये आलो होतो त्यावेळेला त्या मेंबर्सना मी सांगितलं नाही माझ्यावरती कोर्टामध्ये केस आहे म्हणून. पोलिसांनी मला पकडला होता वगैरे, मी काही बोललो नाही. मला लाज वाटत होती की मी या लोकांना कसं सांगू, पोलिसांनी मला पकडला होता, माझ्यावर केस आहे कोर्टामध्ये, हे कसं सांगू म्हणून मी सांगितलं नाही. आणि ज्या दिवशी कोर्टामध्ये तारीख होती त्या दिवशी मी एकट्याच कल्याण कोर्टामध्ये गेलो. कल्याण कोर्ट 11 वाजता उघडलं. मी 11 वाजता गेलो. कोर्टाने मला 3:30 वाजता दुपारी पुकारलं. 11 ते 3:30 मी एकटा बसलो आणि कोर्टाने केलं काय, 15 दिवसाची पुढची तारीख केली. काही बोललं नाही, फक्त तो फिर्यादी आलेला नव्हता म्हणून 15 दिवसांनी पुढची तारीख. परंतु 11 ते 3:30 तो कोर्टामध्ये मी एकटा बसलेला होतो तेव्हा माझ्या मनामध्ये असंख्य विचार येऊ शकतो. त्यावेळेला मी काहीतरी 3-4 महिने दारूपासून लांब होतो. मी म्हटलं आता जो कोर्टाने मला शिक्षा केली तर पहिली गोष्ट म्हणजे माझी नोकरी झाली. मी गव्हर्नमेंट ऑफिसला नोकरीला होतो. म्हटलं कोर्टाने जर शिक्षा केली तर पहिली गोष्ट म्हणजे माझी नोकरी झाली. नोकरी गेली तर बायकोची मला सोडून गेली होती, ती परत आली होती, ती पण निघून गेली आणि मग मी एकटा पडेल. मग दारू सोडून मला उपयोग काय, असे उलटे सुलटे मनामध्ये माझे विचार येत होते. आणि त्याचा परिणाम काय झाला, डोंबिवली प्लॅटफॉर्मवर ज्यावेळेला उतरलो त्यावेळेला सरळ ड्रीमलँड हॉटेलमध्ये गेलो दारू पिण्याला. हे रोग आहे, अल्कोहोलिक अनॉनिमस सगळं मी विसरलो. ड्रीमलँड हॉटेलमध्ये गेलो, 1 क्वार्टर मागवली, 1 पेक बनवला आणि 1 पेक पोटात गेल्यानंतर मला रोग आठवला. मी म्हटलं आता ॲलर्जी सुरू होईल, मी टाईट होईपर्यंत मी रस्त्यात पडेल आणि मी ती अर्धी क्वार्टर परत केली. तुम्हाला पैसे तुम्हाला महिना म्हटलं मला पैसे नको, मी आता टाईट होणार मला रोग. मी त्याला सांगितलं आणि त्या ड्रीमलँडमधनं बाहेर पडलो आणि घरी गेलो तर 2-3 तास त्यांनी झोपून होतो. आणि मग म्हटलं संध्याकाळी डोंबिवलीला मिटिंग होती. मी म्हटलं संध्याकाळी आता डोंबिवली मिटिंगला जा म्हणून मी कपडे वगैरे गेले. संध्याकाळी 4:30 वाजता आणि बेस्ट म्हणून ईस्टला मिटिंग असते. ईस्टला जायला समोर मध्ये ब्रिज आहे,
ते बीचवर आलो काहीतरी आता प्यायला ना कशाला जायचं मिटिंगला हा तिथं पिऊन घ्या काय प्यायचे आणि मी सर प्यायला मिटिंगला गेलो. त्यावेळेला माझी बायको मला क्रॉस झालेली होती. माझं लक्ष नव्हतं. बायकोने मला बघितलं होतं आणि बायको डायरेक्ट मिटिंग रूम मध्ये गेली आणि तिथल्या मेंबर्सला मी सांगितलं विचारलं की हे मिटिंगला आलेच का नाही तो आला नाही मिटिंगला. ते म्हणजे आता मला ते भेटले होते पण त्यांच्या डोळ्यामध्ये तो फरक होता नजरेमध्ये त्यांचा फरक होता. ते मेंबर समजले काय नजरेमध्ये फरक आहे गेला आणि मग मिटिंग ज्या मेंबर सांगत मिटिंग कुठेपर्यंत थांबा एखाद्या हे तो मिटिंगला नंतर बायको मिटिंग कुठेपर्यंत थांबले. मग मेंबर माझ्या घरी आले मिटिंग सुद्धा तोपर्यंत मला 4 लोकांनी माझी पालखी घरी आणली होती. मी ज्या दिवशी पहिल्या दिवशी प्यायलो ना टाईट होईपर्यंत मी बापटा मैदानावर पडलेला होतो आणि तिथल्या 4 माणसांनी मला होतं. तेव्हा मला इथे आल्यानंतर कळलं की हा कधीही बरा न होणारा रोग. मी किती दिवस दारूपासून लांब आहे याला विशेष महत्व नाही. मी आज दारू प्यायलेला नाहीये याला विशेष. ज्या वेळेला मी दारू प्यायला जाणार आहे त्यावेळेला मला टाईट होईपर्यंत दारू प्यायला जाणार आहे कारण मी या मद्यपान आजाराला पडलेला माणूस आहे. इथे आल्यानंतर ज्या हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम मी वाचला ऐकला माझ्या कोटीप्रमाणे मना करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये अमेज करण्याचा एक प्रयत्न ज्या नातेवाईकांना ज्या माणसांना मी दुखवले असते त्यांचा अपमान केला असतो त्यांची माफी मागायची. माझे सासरे फार वयस्कर होते. माझी दारू फुटावी म्हणून मला माझ्या बायकोचं माहेर अलिबागला आहे मला अलिबागला घेऊन ठेवला पण तिथे सुद्धा मी दारू पिऊन शिकार बसलेला होता आणि सासऱ्यांना त्रास दिला. ते वयस्कर होते म्हणले यांची अगोदर जाऊन माफी मागत म्हणून एका ए मेंबरला बरोबर घेऊन मी अलिबागला गेलो. मला असं वाटलं होतं की सासरे जरा भडक आहे काय बोलते एका वेळेस माझी पण कॉपी करते काय सांगतायत नाही त्याला उभं भांडत नव्हतं म्हणून एका ए मेंबरला बरोबर घेऊन गेलो. सासऱ्यांची माफी वगैरे मागितली तेव्हा मी त्यांच्या पाया पडलो. तेव्हा माझ्या पायात या बोलू नका ते उघड्यामध्ये देव आहे मी देवांच्या पाया पडला. देवाला त्याची फार श्रद्धा होती. पण त्यानंतर झालं काय की ते सासरे 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी माझी चौकशी करा मला बोलवायला लागलं. बरेच तुमच्या गावही आले नाही गावही निवेदन केलं तिकडे पण नंतर गावांचा जो फरक झाला होता तो त्यांना कळल्यानंतर मी त्यांच्याकडे जावं असं त्यांना वाटायचं. हा जसा माझ्यामध्ये बदल झाला तसा त्यांच्यामध्येही बदल झाला. त्यांचं सासरवाडीची बोलत नव्हतं. जवळजवळ 3-4 वर्ष सासरवाडीच्या अजिबात मी अक्षरच बोलले नव्हते. मी गेलो तो वस्त्रा प्रकार आलेला होता पण ते कधी माझ्याशी बोलले नव्हते. त्यानंतर माझा एक मोठा भाऊ आहे तुझा भाऊ आणि सत्य भाऊ आता आमच्यामध्ये फरक नाही. तो जरा तापट आहे माझ्यापेक्षा मोठा आहे जरा पण तो भडक आहे. मला माहिती होतं की हा भडक नाही. मी पेनला गेलो तो पेनला राहतो त्याची जाऊन माफी मागितली. आता 3 दिवस झाले मी हल्ली दारू पित नाही अरे काय सांगतो हल्ली पित नाही की द्यायलाच नको तो एकदम भडक राहतो रात्री तो वहिनी आमच्या मध्ये पडला मोठ्या जाऊन ते आता भाऊजी माफ मागायला आले त्यांना माफ करा. मला अगं माफ दिसत काय नाही जित्याची फोड दिल्याशिवाय जायचं नाही मला बरोबर नाही. तो असं मला सांगत होता मी काय जास्त भडकलो नाही मी काय बोललो नाही. त्यानं ते त्याची मतं मांडण्याचा त्याला संपूर्ण अधिकार आहे त्याने त्याची मतं मांडली. दुसरा एक माझा तुला जो आहे गेल्या महिन्यात वाढला त्याच्याकडे मी गेलो होतो त्याची माफी मागितली. तो एका शब्दात त्यांनी मला सांगितलं की तू आमचा नव्हता पण आमचा झाला. एवढं एकच वाक्य तू बोल त्यात सगळं काही झालं. पण हा जो मोठा तुला जो होता त्याच्यावर परिणाम कसा झाला त्यांनी मला कधी पत्र पाठवलं. ज्या वेळेला त्याला कळलं होतं की हा दारू प्यायला लागलेला आहे तेव्हापासून 22 वर्षामध्ये त्यांनी मला कधी पत्र पाठवलं. पण ज्या वेळेला माझ्या वयाला 38 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेला त्याचं हॅपी बर्थडे म्हणून पत्र त्या तुला दोनाचं पेन म्हणून मला हॅपी बर्थडे म्हणून पत्र ते पत्र मी अजून जपून ठेवलं. माझी आई आहे माझी आई माझ्याकडे राहत दोन्हीला असताना त्याला वडील राहणार आईची जबाबदारी माझ्यावर पत्राच्या पट्टी माझ्याकडे राहत होती दोन्हीला राहणार माझ्याकडे राहत पण मी जबाबदारी सांभाळू शकलो नाही त्या दारू पिण्यात. आणि माझ्या दारू पिण्याच्या प्रकरणाला एक नंबर कंटाळून की माझा धाकटा भाऊ मिडलचा डॉक्टर आहे त्याच्याकडे राहायला गेलो. पण ज्यावेळेला मी अल्कोहोलिक मध्ये आलो आणि आता 5-6 महिने दारूपासून लांब होतो तेव्हा आमच्या फॅमिलीमध्ये तेव्हा तिला मिडलचं बोलावणं गेलं पण मला बोलावणं नव्हतं. पण मी त्याच्या सगळ्या नातेवाईकांना म्हटलं होतं याला बोलवून काही फायदा नाही. त्याला म्हटलं होतं कुठेतरी जातो आणि असं नाही पण ते काय करत नाही जेव्हा मी त्याचा बरोबर
म्हणून त्यांनी मला बोलवलं नव्हतं. पण माझी आई आली होती फिरत आणि ती मुंबईला उतरली आणि तिला जे आल्यानंतर कळलं की मला मधू म्हणते की मधुवाचं जातो आणि 5-6 महिने झाल्यानंतर दारू म्हणतो, तेव्हा तिला भयंकर आनंद झाला. कारण तिचा विश्वास होतो की हा दारू सोडेल किंवा दारू पिणार नाही याच्यावर तिचा अजिबात विश्वास नाही. तिला भयंकर आनंद झाला. की डोंबिवलीला मुद्दा मला घरी भेटायला आला आणि येताना शर्टाचं कापड मला बक्षीस म्हणून तिने जेव्हा शर्टाचं कापड माझ्या हातात दिलं त्यावेळेला माझ्या अक्षरच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मी रडून तिला सांगितलं की काकू शर्टाचं कापड देते पण द्यायची लायकी माझी नाही. ती माझी लायकी कुणाची काय आहे ती आपण नंतर बघू, पण दारूपासून तुला लांब येणार तो कार्यक्रम हा हातात चालवतो. म्हणजे मित्रांनो, ज्या वेळेला आपण आपल्यामध्ये बदल करण्याची तयारी दाखवतो, बदल करतो, तेव्हा कालांतराने लोकांमध्ये पण बदल होतो, गैरसमज दूर होतो. काही लोक सुद्धा तोडून बोलणारे असतात. त्याचा पण अनुभव मला आलेला आहे. मी काहीतरी 8-9 महिने दारूपासून लांब ठाण्याला बर्थडे मिटिंग होतो आणि बर्थडे मिटिंग थोडी उशिरा सुटते आणि आम्ही डोंबिवलीला उशिरा पोहोचतो. 10:30-11 डोंबिवलीला पोहोचलो आणि मी एकटा पश्चिमाच्या कुकुटापेक्षा पासून चाललो. आमच्या बिल्डिंगमध्ये कुकुटापेक्षा लागूनच आमची बिल्डिंग आहे. त्या बिल्डिंगमध्ये एक मुलगा आहे, तो मला काका म्हणतो. लहान मुलगा आहे, 20-22 वर्षाचा. त्याने मला थांबून येताना बघितलं. तो पान खायला चालला जातो आणि मी बिल्डिंग करून गेलो, जाऊन गेले ना तो बरोबर करून गेले. त्याने मला समोर येताना बघितला आणि माझ्या जवळ मला काय म्हणाल तुम्हाला टाकत नाही, आज चोरी केले तेवढीच घेऊन येईल. म्हणजे मी 9 महिने दारूपासून काम होतो, पण त्याचा विश्वास नव्हता. तो असं म्हटल्यानंतर माझी जी सकत होतो, अरे बाबा मी 9 महिने दारू पेलेच नाही आणि तुम्हाला असं म्हणतो मनात हे कानाखाली वाजतो. पण म्हणतो त्यांना बोलायचा अधिकार आहे, त्याला मी त्या कानाला गेलो म्हणतो मी कशाला डांबरवर होतो, मी आपण ठिकाणी जातो आणि दारू नंतर कळेल. पण नंतर मी ज्या बिल्डिंग मध्ये मी राहत होतो त्या बिल्डिंग मधला एकही माणूस माहिती बोलत. पण आता 2 वर्षापूर्वी त्याला शिकार पाऊस झाला आणि आमच्या घरामध्ये शिकार पाणी आलं. आम्ही ग्राउंड फ्लोअरवर आलो. शिकार पाणी आलं, माझ्या कमरेपर्यंत पाणी होतं घरात. दारात म्हणजे आम्हाला थोडा लागेल. तिथे बिल्डिंगच्या प्रत्येक ब्लॉक मधला माणूस आमच्या घरात आम्हाला मदत करायला आला. हे जे बदल होतात ते केवळ माझ्यामध्ये तरी झाले आहे आणि जे काही शिक्षक असतात ते अल्कोहोलिक समाजामध्ये आल्यामुळे झालेले आहे. जर मी अल्कोहोलिक समाजामध्ये आलो नव्हतो, माझी परिस्थिती अशी होती की बायकोच्या नावावर असलेल्या ब्लॉक मध्ये बायकोनी मला राहायला परवानगी दिली होती, म्हणून मी 4 भिंतींच्या आतमध्ये राहत होतो. नाहीतर रस्त्यावर पडलेला विकास आणि मी याच्यामध्ये काही फरक नाही, अशी माझी दारूची अवस्था केली. पण अल्कोहोलिक समाजामध्ये आलो, तुमच्या लोकांचा अनुभव आहे आणि तिथे ते सांगतात की हा कधी बरा न होणारा नव्हता. ते मी कानात बोलत होतो, रोज मिटिंग करत होतो आणि इथे जो अध्यात्माचा कार्यक्रम सांगितला आहे त्याच्यावरती मी जास्त भर देतो. मला हे अध्यात्म वगैरे मला काय नाही किंवा अध्यात्माचा माझा कधी संबंध आला नव्हता. आता काही मार्ग असतो मला काही नाही, फक्त पेशन्स पडायला तेवढंच मला, बाकी मला काय नाही. पण आपलं जे 24 आवर्सचे डे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी अध्यात्माचे प्रिन्सिपल सांगितले, ऑनेस्टी, प्युरिटी, अनसेल्फिशनेस, लव्ह. या गोष्टी माझ्याकडे नव्हत्या की लहानपणापासून डिसऑनेस्ट होतो. जो माणूस माझ्या संगतीमध्ये आला, माझे वडील, माझ्या आई, माझे भाऊ, माझे नाते, माझे मित्र, माझ्या ऑफिसमधले बॉस, हे जे जे काही माझ्या कांतीच्यामध्ये लोक आलेले होते त्या प्रत्येकाची मी डिसऑनेस्ट होतो. आणि तो माणूस वयाच्या सगळे डिसऑनेस्ट होता, तो आता काही एका सुद्धा ऑनेस्ट नाही म्हणा. हा सत्य घ्यायला, डिसऑनेस्ट व्हायला कष्ट नाही घ्यायला विचार, पण ऑनेस्ट जायला फार सहन करावं लागतं आणि ते सहन करत असतो. त्याचा आज हा परिणाम आहे. दारूच्या पहिल्या घातक मी 10 वर्ष एक पुन्हा लाभ. मित्रांनो, माझ्या डोक्यामध्ये नेहमी घाणेरडे विचार असतात, भयंकर घाणेरडे विचार असतात. का असं ते मला माहिती. दुसऱ्याचं वाटोळ झालं की मी दुसऱ्याचं जेवढं नुकसान मिळणार त्याच्यामध्ये मला समाधान, अशी माझी स्थिती होती. पण अल्कोहोलिक समाजामध्ये आलो आणि तुमच्या लोकांची ट्रेनिंग आहे. तुम्ही मोकळेपणाने तुमचा अनुभव सांगा, तुमच्यामध्ये झालेला बदल तुम्ही मला सांगा आणि मग त्याप्रमाणे मी बदलण्याचा माझ्या मी नंबर 1 शिवराळ भयंकर तोंडा माझ्या माझ्या तोंडामध्ये भयंकर होतो.
आणि मातृमृत्यू बघतो मी खाव होतो आईवडिलांपासून स्थानात शिव्यांना सुरुवात केली. पण मी आज जाणीवपूर्वक शिव्या टाळतोय. फार त्रास शिव्यांचे भाषेला जोड येतो असं मला वाटतं की प्रत्येक वाक्यामध्ये 200 शिव्या तरी पाहिजे त्याचे काय खरंच अशी माझी सुचत होती. पण तसं नाही. त्यावेळेला आत्मनिर्भर आलो आणि मग इथे येत राहिलो, लोकांचे अनुभव ऐकत राहिलो. प्रत्येक जण निर्णय अँगलमधला हा रोग सांगत होता जेव्हा मला पटात आला. इथे ज्याला त्या रोग सांगणाऱ्या माणसाने सांगितलं की तुमच्या विचारांमध्ये बदल होतात. त्याच्यामध्ये कुठल्याही 3 प्रश्नांना रोकाराला 20 प्रश्न आहेत. त्याच्यापैकी कुठल्याही 3 प्रश्नांना रोकाराने तर तुम्ही दारुड्या मान्य करून असत नाही. पण त्याने मला तिथे बोलताना माणूस बोललो की विचारामध्ये बदल होत असतील तर आणि ते मला ताबडतोब पडतं. तर मित्रांनो माझं आयुष्य त्याला कारकुनी करण्यात पण डोकं बघा. मी ज्यावेळेला 1 क्वार्टर दारू प्यायचा तेव्हा ही पिऊन झाल्यानंतर मला असं वाटायचं की मी पोलीस इन्स्पेक्टर. आता याचा अर्थात काहीच संबंध नव्हता. पण मला असं का वाटायचं याचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. मला असं वाटायचं की मी पोलीस इन्स्पेक्टर आणि मग मी आणखीन 1 क्वार्टर मागवतो आणि आणखीन 1 क्वार्टर पोटामध्ये गेले की तो पहिला साधा पोलीस इन्स्पेक्टर बाजूला व्हायचा आणि मी सीआयडी पोलीस इन्स्पेक्टर व्हायचो. आणि मग बारच्या बाहेर त्या पानाच्या गाड्या असतात त्यांच्या समोर सगळ्या असतात त्या आरशासमोर पोट उभा राहायचो. आरशासमोर 5 तास की आता थोड्याच वेळात मी चोराला पकडतो. मी काही चोराला पकडत नव्हतो. 10-15 मिनिटांनी बारच्या बाहेर मी पडलेला. पण मित्रांनो हा माझ्यामध्ये बदल होतो. काही कारण नसताना मी पोलीस इन्स्पेक्टर आहे असं मला वाटतं. ही जी दारूमध्ये काही गंमत होती ना आणि ती गंमत मला आवडत पण त्या गमतीची फार किंमत मी मोठी नाही. फार मोठी किंमत नव्हती. काहीतरी नातेवाईक आजही नाही पोलीस त्यांच्याकडे गेलो तर घरात जोडी मंडळी असतील ते एकमेकांकडे आवडून बघतात. हा त्याच्याकडे तो त्याच्याकडे त्यांना आता संशय हा का आला नसता आला बरं झाला आता आलाय तो त्या तून जावा पण लांब राहा घडी बिडी काही येऊ नको असे त्यांच्या चेहऱ्यावर भाव आहे. ते मी समजू शकतो पण मी बोलत नाही. आज त्या मनात याचं म्हणतात असा नक्की भाव आहे त्याचा आलाय तर 4 ठिकाणी जा पण वारंवार याचं काही कारण नाही. आता त्याच्या चेहऱ्यावर समज नाही. हे पुस्तकाच्या रिडिंग मध्ये मी एक्सपर्ट आहे. मला काय वाटतंय ते बघण्यामध्ये मला ताबडतोब करतो. हे अल्कोहोलिक समाजामध्ये आलं थोडा फार स्लो बदल आहे माझ्यामध्ये एकदम फास्ट बदल नाही. कारण काय मला वाचनाची आवड. तिथे लोक सांगतात टाहो फोडून लोक सांगतात की पुस्तकं वाचा अल्कोहोलिक समाजाचं लिटरेचर वाचा. मला खेळाची आवड आहे. तुम्ही कॅरम खेळात सांगा ते 4 तास कॅरम खेळ पण पुस्तक वाचता सांगा अजिबात वाचा. आता मुंबईला लेखकाचं वाचन सुरू झालंय म्हणून मी तिथे जातो त्यासाठी त्यानिमित्ताने तरी वाचन होईल त्यानिमित्ताने मी जातो. आता मित्रांनो मला वाचनाची आवड पण मी एक जरी चांगला वक्ता नसतो तरी मी बऱ्यापैकी श्रोता आहे. ते इथे सांगतात एक कान घेऊन मी ऐकत असतो. त्यामुळे माझ्यामध्ये जो काही बदल तो टिकून जाण्याकरता एकूण शब्द हे आज करत होतो. आज तिथे मला बोलण्याची संधी बसण्याची संधी तुमचा आभार. आता मी मेंटेनन्सची बोलूया आणि मी राहण्याचा काय